आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला खूप साधी आहे, पण तिचा अर्थ तो मात्र खूप खोल आहे. ही गोष्ट आहे एका कोल्ह्याची, एका काकडीच्या शेताची आणि हो, एका छोट्याशा चुकीची. पण हीच छोटीशी चूक पुढे जाऊन एक जबरदस्त धडा शिकवते. बरं, कथेला सुरुवात करण्याआधी एक विचार करूया. खरंच एक छोटीशी चूक ती किती मोठी असू शकते, म्हणजे त्याचे परिणाम किती दूरपर्यंत जाऊ शकतात. हा प्रश्न जरा मनात ठेवा, कारण या कथेच्या शेवटी आपल्याला याचं उत्तर शोधायचंय. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी डोळ्यासमोर एक चित्र आणा. एका गावाजवळ ना एक मोठं शेत आहे आणि ते शेत नुसतं हिरवंगार नाहीये, तर ताज्या रसरशीत काकड्यांनी अगदी भरून गेलंय. आता बघा, हे फक्त काकडीचं शेत नाहीये, हा आहे मोहाचा सापळा. आणि जिथे मोह असतो तिथे त्याला बळी पडणारं कोणीतरी हवंच, बरोबर? तर जवळच्याच जंगलात राहायचा एक कोल्हा, आणि तो होता भुकेला. म्हणजे साधासुद्धा नाही, तर खूप भुकेला. इतका किती भूक त्याला काहीही करायला भाग पाडू शकत होती. आता इथेच खरा संघर्ष सुरू होतो कोल्ह्याच्या मनात. विचार करा, एका बाजूला त्याला दिसतात त्या तोंडाला पाणी आणणाऱ्या काकड्या, आणि दुसऱ्या बाजूला आहे शेतकऱ्याने लावलेला तो अडथळा, एक काटेरी कुंपण. आता त्याच्यासमोर प्रश्न एकच होता, आपल्या इच्छेसाठी नियम मोडायचा की नियमांसमोर थांबायचं? पण गोष्ट इथेच संपत नाही. कोल्हा फक्त भुकेला नव्हता, तो हुशारही होता. आणि इथेच खरी गंमत आहे, किंवा म्हणा धोका आहे. कारण त्याने आपली ही हुशारी ती काही चांगल्या कामासाठी वापरली नाही, त्याने ती वापरली चुकीचा मार्ग शोधण्यासाठी. त्यानं त्या कुंपणावर मात केली, पण असं करताना तो प्रामाणिकपणाची रेषा ओलांडून गेला. आणि हाच होता त्याचा पहिला चुकीचा निर्णय. आणि इथेच ती एक छोटीशी चूक एका मोठ्या सवयीत बदलायला लागली. बघा, एकदा केलेली चोरी ही एक चूक असू शकते, पण रोज केली तर ती सवय बनते. कोल्ह्याचंही तसंच झालं. त्याला आज जायचा मार्ग सापडला, त्याचं पोट भरलं, आणि मग त्याला वाटलं, अरे, हे तर किती सोपं आहे. आणि तो रोजच्या रोज त्या शेतात येऊ लागला. पण म्हणतात ना, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच. कोल्ह्याला वाटत होतं की आपण खूप हुशार आहोत, कोणाला काही पत्ता लागणार नाही. पण असं कसं होईल? शेतकऱ्याच्या लक्षात येऊ लागलं की आपल्या शेतातल्या काकड्या कमी होत आहेत, म्हणजे त्याच्या कष्टाची फळं कुणीतरी चोरून नेत होतं. आता ही गोष्ट फक्त कोल्ह्याच्या भुकेची राहिली नव्हती, तर ती शेतकऱ्याच्या मेहनतीची आणि न्यायाची बनली होती. मग शेतकऱ्यानं काय केलं? त्यानं ठरवलं की या चोराला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं, हुशारीने. म्हणून त्याने एक सापळा रचला, एक मजबूत जाळं. आता हा खेळ फक्त भूक आणि मोहाचा नव्हता, हा खेळ होता बुद्धीचा. एका बाजूला होती कोल्ह्याची चलाकी आणि दुसऱ्या बाजूला होता शेतकऱ्याचा अनुभव. आणि तो दिवस उजाडला. कोल्हा नेहमीप्रमाणेच आपल्या सवयीनुसार अगदी आरामात बिनधास्तपणे शेतात शिरला. त्याला जराही कल्पना नव्हती की आजचा दिवस हा त्याचा त्या शेतातला शेवटचा दिवस ठरणार होता. यालाच म्हणतात ना, कथेचा क्लायमॅक्स जवळ येणं. आणि तेच झालं जे व्हायचं होतं. सापळा यशस्वी ठरला. ज्या हुशारीचा त्याला एवढा गर्व होता, तेच हुशारी आज कामाला आली नाही. कोल्हा शेतकऱ्याच्या जाळ्यात पुरता अडकला. बघा, एका छोट्या चुकीनं सुरू झालेली गोष्ट आज त्याला किती मोठ्या संकटात टाकून गेली. आता विचार करा, जाळ्यात अडकल्यावर कोल्ह्याची काय अवस्था झाली असेल. त्याची सगळी हुशारी, सगळा आत्मविश्वास कुठल्या कुठे पळून गेला. तो अक्षरशः गयावया करू लागला, मला माफ करा, मला सोडा, असं म्हणू लागला. आता त्याच्याकडे चालाकी नव्हती, होती ती फक्त भीती आणि असहाय्यता. आणि इथे कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. खरा नायक आता समोर येतो, आणि तो कोल्हा नाही, तो आहे शेतकरी. साहजिकच आहे, त्याला राग यायला हवा होता. तो त्या चोराला शिक्षा करू शकला असता, पण त्या घाबरलेल्या असहाय्य कोल्ह्याकडे पाहून त्याच्या मनात राग नाही, तर दया आली. आणि ही एक भावना, ह्याच एका भावनेने संपूर्ण कथेचा शेवटच बदलून टाकला. आणि त्या दयेपोटी शेतकऱ्याने एक असा निर्णय घेतला, ज्याची कोल्ह्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. त्याने त्या जाळ्याचे दोर कापले आणि कोल्ह्याला सोडून दिलं. शिक्षा नाही, फक्त क्षमा. शेतकऱ्याच्या या वागण्याचा कोल्ह्यावर काय परिणाम झाला असेल? त्याला शिक्षा मिळाली असती तर तो कदाचित घाबरला असता, पण इथे त्याला शिक्षा नाही तर क्षमा मिळाली. आणि त्यामुळे त्याला भीती नाही तर शरम वाटली, आपल्या चुकीची लाज वाटली. आणि या एका भावनेने त्याचं मन कायमचं बदललं. तो जंगलात परत गेला आणि त्या दिवसापासून त्याने पुन्हा कधीही चोरी केली नाही. कारण त्याला कळलं, दया ही भीतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली असते.
तर मग या सगळ्या गोष्टीतून आपण काय शिकायचं, तात्पर्य काय? खूप सोपं आहे पण तितकंच महत्वाचं. चुकीचा मार्ग तो कितीही सोपा आकर्षक वाटला ना, तरी त्याचा शेवट हा नेहमी नुकसानीतच होतो. थोड्या वेळाचा फायदा कायमच्या मनःशांतीपेक्षा कधीच मोठा नसतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ही गोष्ट आपल्यासमोर 2 रस्ते ठेवते. एक रस्ता आहे चोरीचा, जो सोपा वाटतो पण चुकीचा आहे, आणि दुसरा रस्ता आहे प्रामाणिकपणाचा, जो कदाचित थोडा कठीण असेल पण तोच नेहमी योग्य आणि श्रेष्ठ असतो. आता कोणत्या रस्त्याने जायचं ही निवड आपली असते, आणि त्याचे परिणाम तेही आपलेच असतात. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. विचार करा, जर शेतकऱ्याने कोल्ह्याला शिक्षा दिली असती तर तो फक्त भीतीने सुधारला असता, पण शेतकऱ्याने त्याला क्षमा केली आणि कोल्हा आतून मनापासून बदलला. तर मग प्रश्न हा आहे की जेव्हा कुणाला क्षमा केली जाते तेव्हा खरं परिवर्तन नक्की कोणामध्ये होतं? चूक करणाऱ्यामध्ये, क्षमा करणाऱ्यामध्ये की दोघांमध्येही? यावर नक्की विचार करा.